नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक. टॉप 50 बुक्स यामध्ये आपण पाहणार आहे जे की 2025मध्ये पुस्तक आले होते. करंट अफेअरमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये यावर प्रश्न पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या रेल्वे भरती असतील, मुंबई हायकोर्ट भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC भरती आणि इतरही सर्व सरळ सेवा असतील, केंद्र सरकारच्या भरती असतील, यातून प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, बिलिवर्स डिलेमा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अभिषेक चौधरी. पुढचा प्रश्न आहे, पोलिसिंग अँड क्राईम रेट्स इन इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिनेश कुमार गुप्ता. पुढचा प्रश्न आहे, अ सिक्स्टी ऑफ ह्युमॅनिटी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही, अरविंद सुब्रमण्यम, देवेश कपूर. पुढचा प्रश्न, नीरिजा हेजे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, DK शिवकुमार. पुढचा प्रश्न आहे, हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमिताभ कांत. पुढचा प्रश्न आहे, द वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, पंकज मिश्रा. पुढचा प्रश्न, इंडिया रिनायन्सेस द मोदी डिकेड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर ऐश्वर्या पंडित. पुढचा प्रश्न, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अरुण शौरी. पुढचा प्रश्न, पार्लियामेंट पॉवर्स फंक्शन अँड प्रिव्हिलेजेस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर KS चव्हाण. पुढचा प्रश्न, आय एम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोपीचंद हिंदुजा. पुढचा प्रश्न, कर्मयोगिनी वीरांगना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विजया रहाटकर. पुढचा प्रश्न, द महात्मा मॅनिफेस्टो हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजेश तलवार. पुढचा प्रश्न आहे, व्हाय द कॉन्स्टिट्यूशनल मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, DY चंद्रचूड. पुढचा प्रश्न, अबव्ह अँड बियॉन्ड हे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिवकुमार मोहनका. पुढचा प्रश्न, MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रियंबदा जयकुमार. पुढचा प्रश्न, आफ्टर मी चाओस ॲस्ट्रॉलॉजी इन मुघल एम्पायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, MJ अकबर. पुढचा प्रश्न, द ग्रेट कॉन्सिलेटर, लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संजीव चोपडा. पुढचा प्रश्न, सिव्हिल मिलिटरी फिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लेफ्टनंट जनरल राज शुक्ला. पुढचा प्रश्न, द राईज ऑफ द हिटमॅन, द रोहित शर्मा स्टोरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, R कौशिक. पुढचा प्रश्न, मदर मॅरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अरुंधती रॉय. पुढचा प्रश्न, द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, A.S. डुलत. पुढचा प्रश्न, होम कमिंग पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेहा किरपाल. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेफ्टनंट जनरल KJS धिल्लन. पुढचा प्रश्न आहे, विंग्स ऑफ वेलोर पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वप्नील पांडे. पुढचा प्रश्न, नॅरेटिव्ह ऑफ द बेंच अ जज स्पीक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, NV रामना. पुढचा प्रश्न, द ब्रह्मास्त्र अनलिशेड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, D शिवानंद. पुढचा प्रश्न आहे, इंडिया @47 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर SP शर्मा. पुढचा प्रश्न आहे, द कोला टायगर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमीश त्रिपाठी. पुढचा प्रश्न, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिखर धवन. पुढचा प्रश्न आहे, डेमोक्रेसी हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, SY कुरेशी. पुढचा प्रश्न आहे, 107 डेज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कमला हॅरिस. पुढचा प्रश्न आहे, द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ द लास्ट 500 इयर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुनील अमृत.
पुढचा प्रश्न आहे, सलमान खान टू सुलतान ऑफ बॉलिवूड पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मोहर बसू. पुढचा प्रश्न, रेक्स हॉल पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वज्र चंद्रशेखर. पुढचा प्रश्न, द कन सायन्स नेटवर्क हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुगता श्रीनिवास रायू. पुढचा प्रश्न आहे, डिफरन्स बट नो लेस पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनुपम खेर. पुढचा प्रश्न, चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आनंदीबेन पटेल. गुजरातच्या पूर्व मुख्यमंत्री राहिल्या आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न आहे, सेसेशन ऑफ द सक्सेसफुल द फ्लाईट आउट ऑफ न्यू इंडिया पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संजय बारू. पुढचा प्रश्न, द पान टेल्स फ्रॉम काश्मीर कॉन्फ्लिक्ट पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इप्सिता चक्रवर्ती. पुढचा प्रश्न, काश्मीर इन द लाईफ ऑफ फायर पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रंजन महाजन. पुढचा प्रश्न, स्वामीनारायण सिद्धांत सुधा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महामहोपाध्याय साधू भद्रेश दास. पुढचा प्रश्न आहे, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किरण देसाई. पुढचा प्रश्न, द 11th आवर्स क्वांटेस्ट ऑफ स्टोरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सलमान रश्दी. पुढचा प्रश्न, मोदी नीतीशास्त्र द वर्ल्ड्स हिस्ट्री ऑस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आदिश अग्रवाल. पुढचा प्रश्न, हार्ट लॅम्प हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बानू मुश्ताक. बानू मुश्ताक यांना 2025चा बुकर पुरस्कार मिळाला आहे हार्ट लॅम्पसाठी. पुढचा प्रश्न आहे, द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ अ व्हेरी अनयुज्युअल मेमोयर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूजा पुजारा. भारतीय क्रिकेट खेळाडू चेतेश्वर पुजारा यांच्या पत्नी आहेत पूजा पुजारा. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी अँड द एन्व्हायरमेंट ॲनालायझिंग गांधीयन एन्व्हायरमेंटल थॉट हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्ही, TN खुशी, जॉन एस मुलकट्टू. पुढचा प्रश्न आहे, डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवी के मिश्रा. पुढचा प्रश्न, सेम हार्ट सेम लॅम्प हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर मनीषा रवी. पुढचा प्रश्न, टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टिम विगमोर. तर हे होते महत्त्वाचे 50 पुस्तक आपण बघितले आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये यातून तुम्हाला प्रश्न हा पाहायला मिळेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.